नमस्कार मंडळी. तर कसं आहे ना, मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांचे पॅरेंट्स म्हणून किंवा गार्डियन म्हणून आपण त्यांच्याबरोबर खेळत नसतो. आपण त्यांच्याबरोबर त्यांचे लहानगे मित्र म्हणूनच खेळत असतो. म्हणून आपल्याला त्यांचे लाड, रुसणं, फुगणं, हसणं प्रत्येक गोष्ट मनाला भिडत असते आणि एक स्पेशल कनेक्शन आपण फील करत असतो. तसंच काहीसं मुलं मोठे झाल्यावरही होत असतं बरं का. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की जसं-जसं मुलांचं वय वाढतं आपल्यामधला गॅप वाढत चालला आहे की काय? पण हा गॅप जर आपल्याला कमी करायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागतं माहिती आहे? त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला त्यांच्या वयात जाऊन आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये थोडाफार सहभाग करावाच लागतो किंवा घ्यावा लागतो. आणि तसंच काहीसं आज मी देखील केलं. आज सुट्टी होती म्हणून माझ्या मोठ्या मुलाचे मित्र घरी आले होते. त्यांनी एक कुकिंग चॅलेंज केलं होतं. त्या कुकिंग चॅलेंजमध्ये एकजण आंधळं, एकजण मुकं आणि एकजण बहिरं म्हणजे डेफ, ब्लाइंड आणि अजून असं काहीतरी एक त्यांचं कुकिंग चॅलेंज होतं. 2 टीम्स पाडल्या होत्या. 2 टीम मिळून ते काहीतरी करणार होते आणि त्यांना एकच मी सांगितलं, तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करा. तुम्हाला माझं किचन यूज करायचं आहे. हवा तेवढा पसारा करा. काही हरकत नाही. मी चिडणार नाही, मी रुसणार नाही. अट फक्त इतकीच की तुम्हाला मलासुद्धा त्याच्यामध्ये सहभाग घेऊ द्यावा लागेल. आणि म्हणूनच त्यांनी मला आणि लवला जज बनवलं आणि मी सुद्धा आनंदाने जज बनून त्यांच्या ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट केलं. संपूर्ण दिवस मुलांचा धिंगाणा चालू होता आणि याचा लाँग व्हिडिओसुद्धा लवकरच आपल्या चॅनलवर येतोय. तो सुद्धा तुम्ही नक्की पहा. मुलांच्या ह्या वयामध्ये मुलांवर विश्वास ठेवून आपण पुन्हा एकदा मुलांचे मित्र बनून जर आपण राहिलो तर मुलंसुद्धा खूप आनंदाने जगतात आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या सुखदुःखामध्ये ते आपल्याला सामील करत असतात. तुम्हाला याच्यावर काय म्हणायचं मला नक्की सांगा. भेटू लवकरच. बाय.